नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत बदाम शेक. आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर म्हटलं आपण बदाम शेक बनवूया. त्यासाठी 15 ते 20 असे बदाम भिजत घालायचे आहेत 7 ते 8 तासासाठी, किंवा तुम्ही संध्याकाळी भिजत घालून दुसऱ्या दिवशी बनवू शकता. तर आपण बदामाचे छिलके काढून घेऊया. त्यानंतर आपण इकडे दूध घेतलेलं आहे. अर्धा लिटर एवढे मी दूध घेतलं होतं आणि ते तापत ठेवायचं आहे. त्याला चांगली उकळी काढून घ्यायची आणि गॅस नंतर मीडियम आचेवर ठेवून त्याला ढवळत राहायचं आहे. आणि आपण इकडे बदाम वाटून घेणार आहोत. त्यासाठी आपण मिक्सर जारमध्ये बदाम घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध टाकून ते छान असे पेस्ट करून घ्यायचे आहे. ही अशा प्रकारे पेस्ट बनवून झाल्यानंतर आता ते दुधामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. एका चमच्याच्या साहाय्याने ते व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. मी इथे व्हॅनिला फ्लेवरचं घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं यूज करू शकता. अर्धा वाटी दूध घेऊन त्यामध्ये 1.5 चम्मच एवढे कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण दुधामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. एका चम्मचच्या साहाय्याने तेही व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे. या स्टेपला आपण आता यामध्ये साखर ॲड करून घेणार आहोत. अर्धा लिटर एवढ्या दुधासाठी अर्धी वाटी एवढी मी साखर घेतलेली आहे. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळाला ते व्यवस्थित ढवळत राहायचं आहे. त्यानंतर इथे केसर ॲड करायचं आहे. केसरनी छान टेस्टही येते आणि कलरही येतो. त्यानंतर इथे मी बदामाचे काप घेतले आहेत, ते ॲड करून घेतले आहेत. तुम्ही काजू, पिस्ता, बदाम असं सर्व घेऊ शकता. मी फक्त बदामच ॲड केले आहेत. वेलची पावडर टाकून घ्यायची आहे थोडीशी. या कन्सिस्टन्सीला आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे. पाऊण तास ते 1 तास लागतोच बदाम शेक बनवण्यासाठी. थंड झाल्यानंतर आपण सर्व करू शकता.